चे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम तुझे चरणा संताची तुझे चरण संताजिया तुझे चरण संताजिया कृपा दानी कथेचा विस्तार कृपा दानी कथेचा विस्तार कृपा दानी कथेचा विस्तार गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध जवळजवळ सगळ्यांच्या पाठ असणारा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या उद्धाराची जिम्मेदारी संतांवर एका पवित्र नात्याचं स्मरण करून सोपवतायत. विठ्ठला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी तथा कायगुडे परिवाराचे आप्त इष्ट सगळे सोयरे या सर्वांच्या पावन उपस्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी जी चिंतन सेवा करतो आहोत त्या चिंतन सेवेचे निमित्त आदरणीय श्री शिवाजीराव बाबूराव कायगुडे, आदरणीय श्री आजीनाथ बाबूरावजी कायगुडे, त्याचप्रमाणे गोरखभाऊ बाबूराव कायगुडे तथा कुसुमताई ज्योतिराम गोयकर यांच्या मातोश्री ज्यांना 1 वर्षापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं अशा वैकुंठवासी द्रुपदाबाई बाबूराव कायगुडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज आपण या चिंतन सेवेमध्ये उपस्थित आहोत. त्या चिंतन सेवेचं आयोजन सर्व कायगुडे परिवार यांनी केलेलं आहे आणि त्यातील ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आज द्रुपदाबाई कायगुडे यांचं जे वर्षश्राद्ध आहे त्यांचे नात जावाई महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य आमचे गुरुबंधू दादा महाराज यांच्या विशेष आग्रहातून संपर्कातून तथा महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य आमचे गणेश महाराज जगताप यांच्या विशेष आग्रहातून या सेवेचा योग आलेला आहे. त्याचप्रमाणे आदरणीय आजीचे नातू आमचे गुरुबंधू संस्थेमध्ये जे प्रथम वर्षाला शिकत आहेत असे राम महाराज यांच्या विशेष प्रेमातून ह्या सेवेचा योग दासाला प्राप्त झालेला आहे. या म्हणजे मला इथं आणण्यामध्ये या दोघा तिघाचा हात आहे आणि एकाच्या हाताने येण्याजोगा महाराजच नाही म्हणून या दोघा तिघाचा हात इथं आणण्यात आहे. म्हणून या सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो. आज ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना या परिवाराचा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काय संपर्क आहे या संपर्काचा परिचय म्हणजे आजचं व्यासपीठ आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी सर्व क्षेत्रातील दिग्गज मंडळी आम्हाला गुरुतुल्य असणारे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण गोविंदजी महाराज शिंदे आदरणीय महाराज श्रीजी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. संत वाङ्मयाच्या सेवेमध्ये सर्व लौकिकाला लात मारून केवळ जीवनामध्ये संत वाङ्मयाचं अनुष्ठान करणारे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गुरुतुल्य ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय काळे महाराज
यांची उपस्थिती आहे. आदरणीय श्री पूज्यपाद सुद्रिकजी महाराज दत्त उपासक थोर उपासक यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे आदरणीय काळे महाराज, आदरणीय सतीश महाराज मोरे, आदेश महाराज हरिहर, संजय महाराज सायकर, संदीप महाराज पाटील, चौरंगनाथ महाराज खांडेकर, कृष्णा महाराज चव्हाण, कानिपनाथ महाराज गोरे, सुरेश महाराज सुद्रिक तथा ही सर्वच महाराज मंडळी, या सर्व महाराज मंडळीविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने या निमित्ताला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठला विठ्ठला. आज आपण चिंतनात उपस्थित आहोत ती चिंतन सेवा एका वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने असल्यामुळे तत्संबंधानं काहीसं चिंतन आपल्याला करायचं आहे. त्या निमित्ताने तुकाराम महाराजाचा एक अभंग आपण निवडलाय की ज्या अभंगातून तुकाराम महाराजांनी आपल्या उद्धाराची जिम्मेदारी संतांवर सोपवलेली आहे. खर तर प्रत्येक माणसावर दोन प्रकारची जिम्मेदारी आहे. माणसाची माणूस म्हणून उद्धार ही जिम्मेदारी आहे आणि माणूस मग संसारी असो किंवा ब्रह्मचारी असो ज्या नात्यामध्ये अनुबद्ध आहे त्यानुसार कर्तव्याचा विचार आहे. किंवा आपल्याकडे शास्त्राचा विचार काय आहे? वर्ण आश्रम वय अवस्था अभिमान यस्य विद्यते तस्य सर्व निषेधाष्ट विधया सकला अपि. जोपर्यंत आमच्या ध्यानामध्ये वर्ण, आम्ही कोण्या वर्णाचे आहोत, आम्ही ब्राह्मण आहोत का क्षत्रिय आहोत का वैश्य आहोत का शूद्र आहोत याचं स्मरण, म्हणजे आपलं सोपं बोलू का, जोपर्यंत आमच्या जात ध्यानात आहे, वर्ण अभिमान जागा आहे, आश्रम मी ब्रह्मचर्य आहे का गृहस्थी आहे का वानप्रस्थी आहे का संन्यासी आहे या आश्रमाचा अभिमान जागा आहे. वर्ण आश्रम वय मी लहान आहे का तरुण आहे म्हातारा आहे ह्या वयाचा अभिमान जोपर्यंत आहे. आणि काय म्हटलं मी आता, वर्ण आश्रम वय आणि अवस्था, आणि मी जागा आहे का मी झोपलेला आहे का मी सुषुप्तीत गेलोय याचा जोपर्यंत जीवाला अहंकार आहे तोपर्यंत तुकोबार आपलं पंचदशिकार सांगतात की त्याला सर्व विधी आहेत आणि सर्व निषेध आहेत. महात्म्याला विधी निषेध का नाही? नैस्त्रे गुण्यो पतिम विचारताम को विधी को निषेध का नाही? त्याचा विचार करताना पंचदशिकाराने केलेला आहे की वर्ण आश्रम वय आणि अवस्था याचा अभिमान त्यांचा गेलेला आहे. जोपर्यंत आम्हाला या चार गोष्टी ध्यानात आहेत ना मंडळी, तोपर्यंत आम्हाला सगळ्या विधी असतात. पण पहा, माणसाला वर्णानुसार भिन्न भिन्न कर्तव्य आहेत, आश्रमानुसार भिन्न भिन्न कर्तव्य आहेत, वयानुसार भिन्न भिन्न कर्तव्य आहेत आणि अवस्थेनुसार भिन्न भिन्न कर्तव्य आहेत. या कर्तव्याचा उहापोह गीता असेल, भागवत असेल आणि ग्रंथात विस्ताराने, पण सगळ्या कर्तव्याचा निर्वाह आणि उच्चार आणि विचार मर्यादित वेळेत होणं शक्य नाही. पण आज आपण एका निमित्ताला धरून बोलू की मुलाचं माय बापाविषयी काय कर्तव्य आहे. एक मुलाचं माय बापाविषयीचं कर्तव्य हा एक विचार करू थोडक्यात, आणि त्यानंतर माणसाचं माणूस म्हणून काय कर्तव्य आहे याचा विचार करून अभंगात प्रवेश करू. मुलाचं माय बापाविषयी काय कर्तव्य? मुलानं माय बापाविषयी दोन गोष्टी केल्या पाहिजे. शास्त्र सांगतं त्यांची सेवा केली पाहिजे आणि त्यांचं स्मरण ठेवलं पाहिजे. त्यांची सेवा काय, त्यांचं स्मरण काय? ऐका महाराज, जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत सेवा केली पाहिजे आणि नंतर त्यांचं काय ठेवलं पाहिजे? जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत त्यांचं स्मरण ठेवलं पाहिजे. स्मरण शब्दामध्ये 3 प्रकारच्या श्राद्धाचा विचार आहे. मग नवश्राद्ध, नवमिश्र श्राद्ध आणि पुराण श्राद्ध, असं गरुड पुराणामध्ये आपल्याकडे केलेत की नाही श्राद्धाचे 3 प्रकार. 3 प्रकारात श्राद्ध चालतात, म्हणजे स्मरण ठेवलं पाहिजे, सेवा केली पाहिजे, हे पहिलं कर्तव्य. ती सेवा कशी केली पाहिजे, किती केली पाहिजे? सगळ्यांना पाठ असणारी ओवी आहे देवद्विज गुरु प्राज्ञ या या श्लोकावरची, आणि त्यातली प्राज्ञ पदावरची ओवी जवळजवळ ज्यांनी ज्ञानेश्वऱ्या वाचल्या त्यांना पाठच आहे, जे कीर्तन करतात त्यांना पाठच. एवढंच नाही, कीर्तन प्रवचन 10व्याचे वर्ष श्राद्धाचे ऐकून सगळ्या श्रोत्यांना पाठ झाली. पण दुर्दैव एक आहे मोरे महाराज, याचं काय दुर्दैव आहे? ओवी सगळ्याला पाठ आहे, पण या ओवीकडे बऱ्याच जणांची पाठ आहे. ज्यांची पाठ आहे त्यांची पाठ आहे, यात आश्चर्य नाही. ज्यांना पाठ आहे आणि जे याच्यावर पाठ घेतात त्यांची बी पाठ आहे, ही अडचण आहे. ज्यांच्या लक्षात आलं त्यांना धन्यवाद. लय ताण घेऊ नका, नाही तर माझ्यासारखे वाळून जातात तुम्ही घेण्या देण्याचे. लक्षात राहू दे. तात्पर्य ऐका. ओवी काय म्हणजे सर्व तीर्थातलं सर्वात श्रेष्ठ तीर्थ मायबाप आहे. ओवी पाठ आहे सगळ्यांना. सकळ तीर्थाची दुरे
धुरे शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ, सर्व तीर्थमय माता, सर्व देवमय पिता, असं स्मृतीमध्ये म्हटलेलं आहे. देवातला सर्वात श्रेष्ठ देव बाप आहे आणि तीर्थातलं सर्वात श्रेष्ठ तीर्थ म्हणजे माय आहे म्हटले. आणि किंवा ज्ञानोबा त्याचा अंतर्भाव तीर्थात करतात की सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे ती सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. किती सेवा केली पाहिजे म्हणजे मायबापाची. आपलं शरीर सुद्धा वळून टाकायची वेळ आली तर टाकलं पाहिजे. या संबंधानं मला मायबापाच्या सेवेत काय काय वळून टाकायचं असतं याकरता मला पुराणातल्याही कथा सांगता येतील, इतिहासातल्याही कथा सांगता येतील. एवढंच नाही, वर्तमानातल्या सुद्धा कथा सांगता येतील. एक आहे बाबा, जोग महाराजाच्या कृपेने मोरे महाराज थोडंफार फिरण्यात येतं आणि मी निरीक्षण केलं, पाहिलं मी सज्जन माणसं संपलेली नाहीत, कमी झाली. आजही मायबापाची सेवा करणारी माणसं आहेत. पुराणातला आणि इतिहासातला निर्देश करून जातो आणि वर्तमानातलं जर ऐकायला जवळचं वाटतं म्हणून वर्तमानातली काही उदाहरणं देतो. चला आधी पुराणामध्ये जाऊ. पुराणामध्ये श्रीमद भागवताच्या नवम स्कंदामध्ये सूर्यवंशाचं वर्णन आहे. त्या सूर्यवंशामध्ये अंबरीषाचा बाप आहे नाभाग आणि त्याचे वडील आहेत नभग. नभगाच्या पोटी नाभाग जन्माला आले. त्या नाभागाने आपल्या बापासाठी अख्खं आयुष्य वळून टाकलं, सगळी संपत्ती. कथा फार मोठी आहे, मला विस्तार करायला वेळ नाही. थोडक्यात जर सांगायचं ठरलं तर नभगाचा ज्येष्ठ चिरंजीव नाभाग. नाभाग हा ज्येष्ठ चिरंजीव आहे. या नाभागाना ज्येष्ठ पोरगा असल्यामुळे त्याला वनात पाठवलं तपश्चर्या करता. कोणी नभगाने पाठवलं, तो वनातून तप करून परत आला. नाभाग आला आणि एका वाड्यामध्ये शिरायला लागला. तेवढ्यामध्ये भाऊ म्हणलं, ह्या वाड्यात जायचं नाही म्हणले. तू म्हणे का? हा वाडा माझ्या वाट्याला आलाय. म्हणजे रे काय ना, तू वनात गेल्यानंतर आम्ही संपत्तीची वाटे करून घेतले. ठीक आहे, काय हरकत नाही म्हटले, ज्याची त्याची इच्छा. मग माझ्या वाट्याला काय ठेवलं असं नाभागाने विचारलं. बाकीचे भाऊ म्हणले, आम्हाला वाटलं तू आता आळंदीला गेला आणि तो वाटा कायला ठेवायचा. राम महाराज बाकीचे भाऊ म्हणले, अरे आम्हाला वाटलं आता तू वनात गेला तिकडच ऋषी होशील, मग तुझा काही वाटा आम्ही काढला नाही म्हटले. पण ऐकलं का म्हणले, काहीच काढलं नाही असं नाही, एवढा म्हातारा बाप आहे म्हणले तुझ्या वाट्यावर. महाराज नाभाग म्हणतो, उघडा तुम्ही नवमस्कंदातलं गोड कथा आहे. नाभाग म्हणतो, अरे माझ्या वाट्याला तुम्ही विश्व ठेवलंय. बाप म्हणजे विश्व आहे. आणि वडिलाला घेऊन नाभाग निघाला. पुढची कथा फार गोड आहे पण विस्तार खूप आहे. राज्याला त्या लात मारली महाराज नाभागाने. कोणा करता? बापा करता. भीष्माने आपलं आयुष्य जाळलं राजा शंतनू करता. ययातीने आपलं तारुण्य दिलं बापा करता. ही उदाहरणं कुठं झाली? पुराणामध्ये झाली. इतिहासामध्ये उदाहरणं आहेत. इतिहासात काय उदाहरणं आहेत? चणक, विष्णू चणक गुप्त, चणकाचा पुत्र चाणक्य, ज्याचं नाव विष्णू आहे, पण चणकाचा असल्यामुळे काय झाला, पुढे तो चाणक्य झाला. त्याची कथा अशी सांगितली जाते, ऐका. आईच्या सेवेकरता चाणक्यानं काय केलं ऐका. हे चाणक्य म्हणतात, विष्णू लहान होते आणि असे फिरू लागले आणि ज्योतिष सांगणारा बाबा आला. आता कोणत्या आईला वाटतं का नाही आपल्या पोराचं काय पाहावं? भविष्य पाहावं. म्हणून त्या बाईनं त्या भविष्य सांगणाऱ्या बाबाला जवळ बोलवलं. अरे बाबा इकडे, माझ्या पोराचं भविष्य सांग म्हटले. आपल्याकडे भविष्य सांगण्याच्या पद्धती आहेत 3-4 पद्धती आहेत. काही आपल्या प्राचीन आहेत आणि काय आता अर्वाचीन आलेले आहेत. हे संख्याबळ काढून जी पाहिली जाते ना, ती अर्वाचीन पद्धती. पण आपल्याकडे प्राचीन पद्धती काय? तो व्यक्ती जेव्हा जन्माला आला तेव्हा ग्रहाची स्थिती काय होती, नक्षत्र काय होतं, तिथी वार नक्षत्र याच्याकडे पाहून ती जन्म कुंडलिनी मांडून एक भविष्य पाहिलं जातं. एक दुसरं हातावरच्या रेषा पाहून भविष्य पाहिलं जातं. 2 आणि तिसरं शरीरावरची चिन्ह पाहून भविष्य सांगितलं जातं, ज्याला सामुद्रिक चिन्ह म्हटलं जातं. म्हणजे ज्याच्या पुढच्या दाताला फट असते तो कसा असतो, ज्याचे कान असे वाकडे असतात तो कसा असतो, ज्याची मान अशी बसकी असते तो कसा असतो, ज्याची बोट लांब लांब आहे तो कसा असतो, ज्याचे हात गुडघ्याच्या खाली जातात तो कसा असतो. हे सगळं शास्त्र आहे. ते बऱ्यापैकी मला माहिती आहे, पण मी कीर्तन सांगत नसतो कारण त्याची फी वेगळी आहे.
एका फी मध्ये काय काय ऐकून घेता, त्याची फी काय आहे वेगळी. हो. किंवा काय होतं, आपण सांगायला लागलो की लोक आधी महाराज तपासतात, ह्यो कसा आहे बघू दे आधी, त्याच्यापेक्षा न सांगितलेलं बरं. मला पाहिजे तेवढा मुद्दा सांगून जातो. ज्याचे पुढचे दात समोर असतात ना, समोर, तो माणूस हुशार असतो, बुद्धिवान असतो. ठीक आहे, त्याला वातावरण कसं मिळतं, तो बुद्धी कुठं वापरतो किंवा त्याच्या बुद्धीचा विकास किती होतो हे त्याच्या प्रारब्धावर अवलंबून आहे. पण निसर्गतः ज्याचे दात पुढे असतात तो काय असतो, हुशार असतो, बुद्धिवान असतो. हे विष्णूचे 2 दात पुढे होते, ऐकण्यासारखी चरित्र आहे. म्हणजे चाणक्याचे पुढचे दात कसे होते, पुढे होते. त्या भविष्यवाल्या बाबाने पाहिलं चाणक्याला नखशिखांत पाहून, बाई अगं तुझा पोरगा मोठा विद्वान होणार आहे. कस काय हो बाबा, बघ ह्याचे दात पुढे आहेत म्हटले. ह्याचे दात काय आहेत, पुढे आहेत. हा भविष्यात फार मोठा विद्वान होणार आहे, मोठा होणार आहे. खरं तर आपला पोरगा मोठा होणार आहे हे ऐकल्यावर आईला आनंद व्हायला पाहिजे होता, पण विष्णूची आई रडू लागली. विष्णू जवळ गेला, आई का ग रडतेस? बघ रे बाळा, भविष्यवाल्या बाबांना भविष्य काय सांगितलं. आई वाईट थोडीच सांगितलं, चांगलं सांगितलं. मी मोठा होणार आहे म्हणूनच मला रडणं येतं म्हटलं. आई मी मोठा झालेला तुला आवडणार नाही. अरे कोणी आईला आवडत नाही आपला पोरगा मोठा झालेला, मग का तुला रडायला आलं? म्हणजे बाळा मला वाईट याचं वाटतं. ऐका बरं पुढचं वाक्य, एकदा लेकरं मोठी झाली की माय बापापाशी राहत नाहीत. कदाचित तू मोठा झाला तर मला सोडून जाशील, या दुःखापोटी मी रडते. विष्णू बाजूला गेला. ऐका, दगड घेतला आणि समोरचे 2 दातच पाडून टाकले. तोंडातून रक्त यायला लागलं. आईनं जवळ घेतला, अरे विष्णू काय झालं? आई मी 2 दात पाडून टाकले म्हटले. पाडले का पाडले? विष्णूनं सांगितलं, या 2 दाताकडे पाहूनच भविष्यवाल्या बाबांना सांगितलं मी मोठा होणार आहे, म्हणून तू रडलीस ना. मग तुझ्या रडण्याला जर हे 2 दात कारणीभूत असतील तर दात ठेव कशाला, टाकले पाडून. ह्याला म्हणतात ती सेवेसी कीर शरीरे लोन केजे. तिची भावना जपण्याकरता चाणक्यानं दात दिले. हे झालं पुराण. इतिहासात सुद्धा आपल्याला पाहता येईल. छत्रपती शिवाजी महाराज लहान होते आणि शिवनेरीवर आऊसाहेब सोंगट्या खेळत होत्या. का? बुद्धी तल्लक व्हावी म्हणून. सोंगट्या म्हणजे आताचा अपडेट लुडो. आताचा अपडेट जर त्याला नाव द्यायचं ठरलं, काय म्हणायचं त्याला, लुडो. बुद्धी तल्लक होते त्या गोष्टीने, खेळत होत्या. एके दिवशी जिजाऊ म्हटल्या, शोभा आपण रोज जसं खेळतो तसं नाही खेळायचं म्हटले. मग हार जीतवर खेळायचं. म्हणजे आम्ही जर जिंकलो ना शोभा, आम्ही म्हणेल ते तुम्हाला ऐकावं लागेल, आणि आम्ही जर हारलो तर तुम्ही म्हणाल ते आम्ही ऐकणार. ठीक आहे. वेळ कमी असल्यामुळे सोंगट्याचा खेळ लवकर संपला आणि शोभा हारले. जिजाऊ पुढे उभं राहिले. अहो साहेब सांगा आम्ही काय केलं पाहिजे. मला ती राजमाता उगच म्हटलं जात नाही. हा जर प्रसंग आमच्या जीवनात आला असताना, आपण जर आपल्या आईजवळ गेलो असतो, म्हणलो असतो सांग आई मी काय केलं पाहिजे तुझ्यासाठी, ती एकच म्हणली पाहिजे, म्हातारपणी मला सांभाळशील ना. याच्या पुढे अपेक्षाच नाहीत आपल्या मायबापाच्या आपल्याकडून. मग जिजाऊ होती. जिजाऊनं शिवबाला कडेवर घेतलं आणि खिडकीतून अख्खं जुन्नर शहर खालचं दिसत होतं. विचारलं, शोभा तुम्हाला पुढे काय दिसतंय? साहेब आम्हाला अख्खं जुन्नर शहर दिसतंय. अजून काय दिसतंय? तो भुईकोट वाडा दिसतोय. अजून काय दिसतंय? त्या वाड्यावरचं निशाण दिसतंय. कसं आहे ते निशाण? म्हणे हिरवं आहे. ते निशाण काय होतं? पठाणाचा वाडा होता खालचा. ते निशाण कसं आहे? हिरवं आहे. शोभा आम्ही जिंकलो ना? जिंकलो. मग आम्ही म्हणेल ते तुम्ही देणार ना? देणार. मग आम्हाला तुमच्याकडून काही नको, फक्त या हिरव्याचं भगवं करून द्या, बाकी आम्हाला काही नको. आणि मला वाटतं तो राजा मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या भगव्या हिरव्याचं भगवं करण्याकरता लढला. याला म्हणतात ती सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. ही उदाहरणं मी पुराणातली सांगितली मंडळी तुम्हाला. कशातली? इतिहासातली. आता वर्तमानातली काही उदाहरणं सांगतो. वर्तमानामध्ये सुद्धा उदाहरण आहेत. माय बापाची सेवा कशी करायची असते. महाराज मी नाशिकला जात असतो. साकुरो नावाचं गाव आहे. आमचे एक वारकरी आहेत, नारायणबाबू बोर असते. हो 27 नंबर दिंडीतले. रामदास बोला माहिती ते. तुम्ही सोबत चाललेले.
अशी आईची सेवा केली महाराज नारायणबाबू रस्त्याने. कायम दिंडीमध्ये चालणारा माणूस, दिंडीत चालणारा माणूस, पण ते 2-3 वर्ष वारीला आले नाही. मी विचारलं काळे महाराज, का हो तुम्ही आप्पा वारीला नाही आले? नाही म्हणे महाराज, आई आजारी आहे. आणि मी त्यांच्या घरी जाऊन पाहिलं, जसं आई लहान लेकराचं शौचविधी मूत्रविसर्जन सगळं जागेवर करते, त्या माणसानं 5 वर्ष आईचं जागेवर केलं सगळं. हो, डिंगोरा नावाचं गाव आहे, तिथं आमले नावाचं एक परिवार आहे, त्यांची मातृसेवा बघण्यासारखी आहे. अजून तुम्हाला सांगतो, एक मनमाड जवळ एक कातरणी नावाचं गाव आहे, तिथं आमचे रंगनाथ भाऊ झालटे आहेत, त्यांची आईची सेवा बघण्यासारखी आहे. आणि अजून तुमच्या जवळचं सांगतो, शिरापूरचं आमचे ठोंबरे भाऊ सुद्धा त्यांच्या आईची कशी सेवा करतात, कधी जाऊन पहा. भाऊची सुद्धा मातृसेवा वाखाणण्याजोगीच आहे. तुमच्याही परिचयात असे काही मातृभक्त असतील, पण माझ्या परिचयाचे सांगितले. तुम्हाला तालुका कोणता येतो? कर्जत. तुमच्या शेजारचा तालुका आहे मंडळी इंदापूर. इंदापूर नसल, सराटीला कोणता तालुका येतो? सराटीला आपलं अलीकडे म्हणजे इंदापूर तालुक्यातलं शेवटचं गाव सराटी. त्यातली घटना पहा. त्या सराटीत आमचे कुरुळे सर आहेत, वारकरी आहेत. त्यांचे मोठे भाऊ महसूल खात्यात चांगले क्लास 1 ऑफिसर होते. कावीळ झाला, तो लिव्हर मध्ये उतरला आणि लिव्हर डॅमेज झालं, तर त्यांच्या पोरीनं आपला अर्ध लिव्हर बापाला दिले. एक उदाहरण आमच्या बीडचं सांगतो. बीडचं आमचे एक आमदार आहेत आर.टी. देशमुख म्हणून, त्यांचं लिव्हर खराब झालं, त्यांच्या पोरानं आपला अर्ध लिव्हर बापाला दिलं. आणि जेव्हा ते शुद्धीवर आले, तेव्हा पोराला जवळ बोलवलं बापाने, वाक्य ऐकण्यासारखं आहे. त्याच्या तोंडानं हात फिरवले, बाळ्या उसनं फेडलंच म्हणले. तो जिजा उसनं फेडलं म्हणे, हो. कसं फेडलं? मी तुला एकदा जन्म दिला आणि तू मला एकदा जन्म दिला म्हणे, उसनं फेडलं. पोराचं वाक्य ऐकण्यासारखं आहे. पुढे पोरग म्हटलं, नाही जिजा. ऐका बरं काय म्हटलं पोरग पुढं, नाही जिजा म्हणे, उसनं नाही पिटलं. उसनं का नाही पिटलं? कारण बाबा मी तुम्हाला शरीराचा एक तुकडा दिलाय, तुम्ही मला अख्खं शरीर दिलंय म्हणे, उसनं पिटल कसं? म्हणजे आजही असे मातृभक्त पितृभक्त आहेत. माय बापाची सेवा हे परम कर्तव्य. आणि दुसरं एक कर्तव्य आहे, त्यांचं स्मरण ठेवलं पाहिजे. ते गेल्यानंतर 9 दिवस नवश्राद्ध आहे, दशक्रिया आहे. हे नवश्राद्ध म्हणजे 9 दिवस केलं जाणारं श्राद्ध. नव मिश्र श्राद्ध म्हणजे दशक्रिया. आणि 13व्या पासून जेवढ्या श्राद्धाचं विधान आहे त्याला पुराण श्राद्ध म्हटलं जातं. त्याला पुराण श्राद्ध म्हटलं जातं. मग 13वा असेल, नंतर मासिक असेल, त्यानंतर वर्ष श्राद्ध असेल. एवढंच नाही, त्या गरुड पुराणामध्ये वर्षातून 84 श्राद्ध केले पाहिजे म्हणे मायबापाचे. हे नित्य आणि नैमित्तिक वेगळे आहेत. म्हणजे गयला गेले श्राद्ध करा, घरात वास्तुशांती आहे श्राद्ध करा, वास्तुशांतीला श्राद्ध असतं, लग्नामध्ये सुद्धा श्राद्ध असतं. नांदी श्राद्ध म्हणतो ना आपण, नांदी श्राद्ध 2 मिनिटाचं असतं, ते केलं पाहिजे. हे झालं स्मरण. हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे. आणि ऐकलं का मंडळी, ह्या सगळ्या कर्तव्याचा निर्वाह करत करत आपलं अजून एक कर्तव्य आहे. हे झालं मुलगा म्हणून कर्तव्य, पण माणसाचं माणूस म्हणून काय कर्तव्य आहे हे सांगताना महाराज म्हणतात, नाही तरीही न पशुने, नाही तरीही न पशुनी, नाही तरीही न पशुनी, नाही तरीही न पशुनी. मनुष्य पण तरी साधी नारायण, नाही तरी ना पशुनी, नाही तरी ना पशुनी. मनुष्य पण साधी नारायण, नाही तरी ना पशुनी, नाही तरी ना पशुनी. माणसानं काय केलं पाहिजे म्हणे, देव प्राप्त करून घेतला पाहिजे. हा माणसाचं माणूस म्हणून कर्तव्य आहे. पण एक सांगू का, देव प्राप्ती वाटतं आपल्याला कर्तव्य, पण सोपं नाही. हो, प्रमाण देतो फक्त. त्या देवाकडे जाण्याकरता मार्गाची कमतरता नाही. तरी अर्जुना पाही
प्रवेशावया माझ्या ठाई, उपायाची नाही वाण येत, कमतरता नाही. पण तरीही मंडळी त्याच्याकडे जाणारे मार्ग सोपे नाहीत, नुसते प्रमाण देत. योगाचा मार्ग पहा, मध्यमा मध्य विवरे, तेने कोरिवे दादरे, ठाकले चवरे ब्रह्मरंध्र. किती चिचोळ्या वाटेनं जायचंय त्या मार्गाला, मार्ग कठीण आहे. चला, ज्ञानाचा मार्ग कसा आहे? क्षुरस्य धारा निशितम दुरत्यया, दुर्गम पतस्तत कवयो वदंती, कवया वदंती. हा, हे पंथ अवघड आहे म्हणून. आणि भक्ती पंथ आहे, बहु सोपा आहे ना. वाटतं आपल्याला सोपा, पण ते काही सोपा नाहीये. आम्ही भक्ती तो कठीण हे चरण विसरूनच जातो. नारदानं लय गोड विचार मांडला याच्यात. म्हणे का हो तुम्ही भक्तीला सोपं का म्हणतात? नारदाने सांगितलं अन्यस्मात सौलभ्य भक्तो, ते अन्याच्या मानानं सोपी आहे म्हणून. हो, याला उदाहरण असे, भाऊ तुमचं वय काय आहे आता? 25. 1 क्विंटलचं पोत उचलतं का तुम्हाला? तुम्हाला 1 क्विंटलचं पोत उचलतं का? तुला रे? आता मी हाय कुंटलाचा, पण मला बी कुंटलाचं काय उचलत नाही. बाळा तुला विचारतो, 1 क्विंटल म्हणजे किती किलो रे? 100 किलो. मग 100 किलोचं पोत हलकं का 80 किलोचं हलकं? तुला कोण 100 किलोचं उचलत नाही ना? कशामुळे उचलत नाही? जड आहे म्हणून. मग 80 किलोचं कसं आहे? हलकं आहे ना. 100 किलोचं हलकं का 80 किलोचं हलकं? हलकं. मग 80चं काय आहे? हलकं आहे. मग 100चं जड उचलणार नाही, मग 80चं उचललं ना, हलकं आहे ना. मग ते बी जडच हो, पण 100च्या मानानं हलकं. तसं अन्य साधनं जशी अवघड आहेत, तसे हे अवघडच हो. पण अन्य स्मार्ट सौलभ्य बघतो, अन्याच्या मनानं सोपं आहे. कसा प्रवास आहे पहा. मी योगा करता तीच ओवी का वापरली त्याचं उत्तर इथं आहे. म्हणजे योगाचा मार्ग चिचोळ्या जिन्यानं वर चढण्यासारखा आहे. मध्यमा मध्य विवरे, त्याने कोरिवे दादरे. ज्ञानाचा मार्ग वस्त्याच्या धाऱ्याहून चालण्यासारखा आहे. आणि भक्तीचा मार्ग कसा आहे सांगू? ऐका भक्तीबद्दल काय म्हणतात कबीर महाराज. प्रेम पंथ कठीण आहे. ऐकताय ना? प्रेम पंथ कठीण आहे, लंबा पेड खजूर. खजुराचं झाड माहितीये ना किती? 5 फुटाचं असतं का 6 फुटाचं असतं? 40-50 फुटाचं असतं. नारळाचं बरं, पण खजुराचं कठीण. नारळाचं रुंद तरी असतं, पण खजुराचं झाड फार चिचोळं असतं. प्रेम पंथ कठीण है, उत्तरादले गोडे काळे महाराजाचा. प्रेम पंथ कठीण है, लंबा पेड़ खजूर, अरे चढ़े तो चाखे प्रेम रस, गिरे तो चकना चूर. या प्रेम पंथाला चालत असताना म्हणजे हा प्रवास खजुराच्या झाडासारखा आहे. आणि मग नियम आहे, वर चढला तर खजुराचे फळ भेटतील, पण मधात जर पाय तुझा घसरला की तुझा चकनाचूर झाल्याशिवाय राहणार नाही. पण आम्हाला भजन करून समाधान का नाही? नुसती वक वक वक, ह्याच चांगलं बघवत नाही, त्याच वक वक काय आम्हाला परमार्थ करून? त्याच एक कारण आहे, आमचे पाय घसरलेले. आम्ही काय झालोय? चकनाचूर झालो. संसारातल्या माणसांना परस्पराविषयी द्वेष आहे, पटण्यासारखं, परमार्थिकाला तात्पर्य ऐका मंडळी. चकनाचूर, पाय कुठं घसरल आणि कसा घसरल सांगता येत नाही. चुर्राच होतो महाराज माणसाचा, म्हणलं सावध चालावं लागत. हे पार निर्भागेन बाबा. तिकडे ती भेदिक नावाचा प्रकार उदयाला आला, कलगीतुरा. म्हणजे जुन्या काळात तमाशात लोक लय रमायला लागले. मग तिथलचे एक महात्मे, सिन्नरला बी एक आणि तिथं पण आहे वडगाव सावताळला. त्या महात्म्याने काय केलं, लोकांना लावण्या ऐकावं वाटतात ना, मग लावण्यातून अध्यात्म शिकवलं. आणि मग तो कलगीतुरा भेदिक हा प्रकार काय आला बाबा पुढे आला. त्या भेदिकातली एक लावणी आहे, म्हणू का? आता मला स्वर नाही लागणार कधी आपल्या काय ते म्हणण्याचे हे नाही. जाईल ग झोका सांभाळ तोल, ठीक वेगळीच असतात त्याचे. जाईल ग झोका सांभाळ तोल, सखे ग आडाच पाणी लय खोल. झोका जाईल म्हणे, सांभाळून चल, कारण आडाचं पाणी
लय खोल. तस हे परमात्मा तत्व अत्यंत काय आत्मस्य जंतोर निहितम गुहायाम. हो, आत्मस्य निहितम गुहायाम अत्यंत सूक्ष्म आहे. पण चालताना पाय घसरल, तोल सांभाळ, तोल सांभाळ. चला अवघड आहे. मग आता साधा नियम आहे, अवघड काम कोणाच्या तरी मदतीने करावं लागतात. आता हे माता माऊल्यांना लवकर कळत. ऐका बरं माता माऊल्यांना, दुपारचे 12 वाजले. किती? 12 वाजता बाईनं सगळ्यांची जेवण झाली, भांडे घासली, पालते टाकली, भाजीपाला निसून संध्याकाळचा ठेवला, किचन वटा मस्त पुसून घेतला, सगळं स्वयंपाकघर आवरलं, लाईटर कोरड्या जागेवर ठेवलं, रेग्युलेटर बंद केलं. तुम्हाला बारीक लईच माहिती, हे सगळं मला करावं लागत, करणार कोणी नाही, हे करावं लागत आम्हाला म्हणून माहिती. आणि मग सगळी स्वच्छता केली आणि बाई बेडरूम मध्ये जाऊन आडवी पडली. तेवढ्यात तिचा फोन वाजला. कोणाचा? त्या बाईचा. पण त्या बाईला फोन उचलण्याकरता उठाव नाही लागलं. का नाही उठावं लागलं? कारण फोन तिच्या हातातच होता. फोन तिच्या काय होता? हातातच होता. तिने फोन उचलला. हॅलो. आणि तिकडून आवाज आला, काय करायलीस तू? आता काय करायलीस आमच्या परभणीच येते ठेवून मला तोंडामध्ये. काय करतेस तू? काय नाही, आडवं पडले. फोन तिच्या नवऱ्याचा होता. नाही, ते बोरीचे पाहुणे आले होते. का लांबचे आणू? चालते. नवरा भिगवणला गेला, भिगवून फोन लावला. म्हणजे पाहुणे आले तर बारामतीचे म्हणतो. चला, बारामतीचे पाहुणे आले. मग ते जेवायचं म्हणतात. आता तुम्हाला एक सायकोलॉजी सांगतो, स्वयंपाकातली मानसशास्त्र. ब्रह्मचार्याकडून ऐकून घ्या, तुम्हाला लय कामी येईन बघा. मावशो, खरं सांगा, जेव्हा बाई स्वयंपाकाला लागते तेव्हा तुम्ही तिला 10 माणसाचा स्वयंपाक जास्त सांगा, तिला कंटाळा येत नाही. पण सगळं उरकल्यावर एकाचा स्वयंपाक लय जीवाव येतो. मावशा, खरे का खोटे? खरे ना? 100 रुपये काढा बरं. मग खरे म्हणलं दे पाहिजे असं नसते. हे माणूस की नाहीये. पण लाडक्या बहिणीचे आलेत ना आता. ती म्हणली आता? म्हणे हो. नवरा, ती बाई म्हणली मग किती जण आहेत? आता पारा चढायला लागलाय. किती जण आहेत? 15-20 जण. बारामतीत कोणी ठेवलं का नाही का? सगळे इथंच उलथले. ही कशी बोलते? ती फोनवर बोलती. आणि ह्या पाहुण्यासमोर याला तोंड दाबून बुक्याचा मार असतो. हो, संसारिकाला लय अवघड असतं. आणि ऐकून प्लास्टर करतो. हो हो चालेल, ती कोण शिव्या देते आणि इकडून असा बोलतो. आता तुम्हाला प्रश्न पडेल, नाव काय तुमचं? सतीश महाराज. तुम्हाला प्रश्न पडेल, महाराज तुम्ही ब्रह्मचारी, तुम्हाला हे बारीक कस काय माहिती? आणि तुम्हाला प्रश्न पडणं काय साहजिक आहे. मग सतीश महाराज, मला माहित असण्याचं कारण आहे, हे ऋषीमुनी मला रोज भेटतात. हे ऋषीमुनी रोज भेटतात, त्यांचे अनुभव सांगतात आणि ते मी कीर्तना सांगत असतो. आपलं काय माहित नाही बाकी. 15-20 जण हो. पण शेवटचं तिची तोडी किरवाणी झाली होती, भैरवीचं वाक्य बोलते. तोडी किरवाणी झाली होती, कशाचं वाक्य बोलतं? भैरवीचं. काय ऐकलं का? 15-20 जण आहे आणि अर्ध्या तासा स्वयंपाक झाला पाहिजे, त्यांना जायचंय. फोन कट. आता मला सांगा, अर्धा तासाची वेळ आहे, 15-20 माणसाचा स्वयंपाक आहे. काम सोपं आहे का अवघड आहे? अवघड आहे. म्हणजे करणारी म्हणायच्या आधी आपण खाणाऱ्यांनाच अवघड वाटायला लागले. करणारीला किती अवघड असेल मग ते. मग अर्ध्या तासाचा वेळ आहे, 20 माणसाचा स्वयंपाक आहे, काम अवघड आहे. मग बाई काय करते? मग शेजारच्या बाईला आवाज येतो, गाण्याची माय, पिंट्याची माय, आवाज देते. का हो, पाहुणे येणारे, थोडं मदतीला या. आणि ती शेजारी नेती बरं महाराज. कारण नियम आहे, माणसं खाल्लेल्या अन्नाला आणि बाया घासलेल्या मिस्त्रीला कधीच बेमान होत नाही. कधीच बेमान होत नाही. मग पिंट्याची माय किंवा गाण्याची माय मदतीला येते, त्यांचा स्वयंपाक चालू होतो. चलू द्या त्यांचा स्वयंपाक, आपण कीर्तनात येऊ. दृष्टांत संपला. विषय काय? अवघड काम असलं तर कोणाची तरी मदत घ्यावी लागते. मुळात
अल्प आयुष्य मानवी देह. माणसाचा देह फार अल्प आहे. त्या शतगणिले मध्ये बालत्व काय भजनाचे उरले ते पाहिगा. आणि एवढ्या थोड्या काळात आम्हाला देव मिळवायचा आहे. तो देव आम्हाला मिळवायचा आहे जो ठरवलं तर खटवांगासारखा तासात मिळतो आणि नाही ठरवलं तर आयुष्य जातात मिळत नाही. ठरवलं तर ध्रुवासारखा 5 महिन्यात मिळतो आणि नाहीच मिळाला तर भरतासारख्याला 3-3 जन्म काय करावी लागते, वाट पाहावी लागते. जिथं तुकाराम महाराजाला म्हणावं लागतं शता एकाहत्तरी जन्माच्या शेवटी आणि कृपाळू वापोटी येईल दया. असं अवघड काम आम्हाला करायचंय. मग नियम असा आहे मंडळी की अवघड काम कोणाच्या तरी मदतीने करावं लागतं. तसं उद्धाराचं काम कोणाच्या तरी मदतीनं करावं लागेल. हो, येईवो का नाही दळीन मी एक, 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 दळिता शिनले अकलावी बहिली, येईवो का नाही दळीन मी एक, येईवो का नाही दळीन मी एक, शिनले अकलावी येईवो का नाही दळीन मी एक, ये गमीठा बाई माझे पंढरीचे आई भीमानी जलवाला, भीमानी जलवाला, ये धावूनिया, ये धावूनिया, विलंब कावायाला वेला कृपाळे, विलंब कावायाला वेला कृपाळे, विठाई के ठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगाई माणूस थकला जड जाऊ लागलं की कोणातरी आवाज देतो. तसं परमार्थामध्ये देवालाच म्हणावं लागतं इकडे ये, पण त्याला लवकर दया येईल असं नाही. लय डांबरट आहे कोण, त्याला सहजासहजी येत नाही. अरे तू निष्ठुर निर्गुण, अरे श्री आळाचे घरी धरणे मांडिले मुरारी आणि मारविले करी त्याचे बाळ ते आधी. द्रौपदीच पाहना, उघडी व्हायची वेळ आली तोपर्यंत आला नाही. हो, लय फुगीर आहे हो. रुक्मिणी म्हणायची अहो जाना, बघा ना बहीण आहे ना तुमची, जाना लवकर. ते म्हणले बहीण आहे पण आपला कायदा तो कायदा. म्हणे कसा, ती अजून नवऱ्याकडे बघते, मी कशाला जाऊ. अहो बघा ना आता नवऱ्याने मान खाली घातली, जाना. नाही म्हणले ती अजून सासऱ्याकडे बघते म्हणली. सासऱ्याकडे विश्वास आहे तिचा अजून, माझ्यावर नाही अजून. अहो बघा ना भीष्मानं मान खाली घातली, कृपाचार्यानं फिरवली आणि धृतराष्ट्राला तरी दिसतच नाही. बघा ना आता जा ना. नाही नाही म्हणजे अजून सासूचा आधार येला आहे. नाही हो, कुंतीनं तोंड फिरवलंय. सावतर सासू आपली चुलत सासू गांधारी, तिने तोंड फिरवलंय, आता जा ना. नाही म्हणले अजून तिचा हातावर विश्वास आहे. दुःशासनाने जेव्हा निरीला हात लावला तेव्हा द्रौपदी हातानं धरू लागली, उडू लागली. आणि मग जेव्हा तिनं हात सोडले कोठे गुंतलाशी तेव्हा धावून आला. एवढा फुगीर म्हणून याच्या लय नादी नाही लागायची. आणि तुम्हाला मी खरं सांगतो, तुम्ही त्याला पंढरपूरला जाऊन सांगा, मी भेट नाही त्याला भेट नाही. मी काय भेट नाही, तुकोबारायचं प्रमाण आहे, माझ्या संताचा आधार आणि तू एकले निर्विकार. मी जर बोलू लागलो तर माझ्या पाठीमागं कोण आहेत? गाथा रूपानं तुकोबाराय आहेत, ज्ञानेश्वर रूपानं ज्ञानोबाराय आहेत. मग त्याला काय भ्यायचं? मग माणसाला कळकळ असणारे संत आहेत,
म्हणून जगद्गुरु तुकोबारायचा स्वभाव पाहू, अभंगात प्रवेश करू आणि कना कना 8 तास घेऊ. 8 तास घेऊ. ऐका, 2 प्रकारचं ओझ कर्तव्य, सांसारिक आणि पारमार्थिक. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संसारिकाचा बोजा कोणावरच टाकला नाही. प्रमाण देतो गोविंद बाबा.